देणारा समाजातील एक गट म्हणजे उद्योजक. उद्योग व्यवसाय करणे हे सुद्धा युद्ध खेळण्यासारखेच आहे. असीम धैर्य दाखवत अनंत अडचणींना तोंड देत मराठी उद्योजकांनी आपल्या यशाची पताका जगभर फडकावली आहे. म्हणूनच पोवाड्यासारख्या वीररस प्रधान काव्य प्रकारातून आम्ही मराठी उद्योजकांच्या पराक्रमाची गोष्ट सांगायचा आणि नव्या पिढीसमोर आदर्श मांडण्याचा हा एक प्रयत्न करत आहोत. परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे बरं का देवा. समाजाचा होय आधार होती लक्ष्मी प्रसन्न नाते पण कशी कुणाची नजर लागली आणि परिस्थिती पालटली. बलुतेदार पद्धतीने बांधलेल्या समाजात मराठी माणूस एकत्र राहत होता. इंग्रजांनी या समाजाची नाडी ओळखली आणि गरमी घाव घातला. जातीभेदाचं विष पेरलं आणि सारं वैभव लुटून नेलं. छोटे व्यावसायिक कारागीर देशोधडीला लागले. पण असं असलं तरी श्रोते हो, तरी संपली नाही ताकद बोलावी काही साकाळ. केली व्यवसायाला सुरुवात प्रवाहाच्या विरुद्ध पोहत. पण त्यांच्यासाठी हे सगळे तो सोपं नव्हतं. लोक करीती टवाळी भिकेची लागली डोहाळी. मराठी नाही मागे कशाला, मराठी नाही मागे कशाला. इमानदारी आणि घडणीला शक्ती शिकले संकटाला. शक्ती शिकले संकटाला. समाजातील अनास्थेला तोंड देत एक मराठी बहादर उभा राहिला. त्याने नुसते औद्योगिक साम्राज्य उभे केले नाही, तर समाजातील अनिष्ट रूढींविरुद्ध सुद्धा लढा दिला. जळून टाकण्यास धार शेतीचे
झुकला वाकला नाही गडी यशाची चढत राहिलाशी विवेकानंद एवढंच नाही तर संसद आणि राष्ट्रपती भवन पंतप्रधान निवासस्थान शिल्पेचे होते सन्मान देण्या बोल गरीबाला हात स्थापित भारत विकास हे आता मान झाले हे आता मान झाले भोगल्याची भांडी दिले अंगीकारी आयुर्वेद पेटकाळजी आमचे दागिने त्याने करी सारे साधने साहित्य विश्व करती समृद्ध बाबत ठावळे पटकळ संगीत नाटक जरा मर देव गंधर्व खाडील कर हागे चित्रपटाचे जन्म शांताराम समाज नाना कर्मकर सीता तळवकर लता नार्वेकर रोहिणी भाटे बाबा कल्याणी शिर्के गरवारे आनंद देशपांडे राजेंद्र पवार कैलास काटकर वीणा पाटील मधुकर बोगरे अशी किती नावे घ्यावी सहकारी शेती साखर दूध दुग्धर एक पूर सावंतवाडी सह्याकडे खेळ मधु कोल्हापुरी पैताण करावी किती किती गणती अभिमानाने फुलते छाती करावी किती किती गणती अभिमानाने फुलते छाती मराठी पाटी दुकानावरी मराठीचं बसे गल्लवरी मराठी पाटी दुकानावरी मराठीचं बसे गल्लवरी ठेवणी ऐसी अभिलाषा करा व्यवसायाचा श्री गणेशा